पनवेल तालुक्यातून समोर आलेल्या एका व्हिडिओनं महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली। अंगणवाडीच्या प्रवेशद्वारातच एक महिला चिमुकलीच्या पोटावर लाथ मारून तिला फुटबॉल सारखा उडवते। पनवेलच्या नांदगाव परिसरातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली। ही महिला अंगणवाडी सेविका असल्याचं अनेकांनी म्हटलं, तिच्यावर कारवाईची मागणीही केली। दरम्यान व्हिडिओचं नेमकं सत्य काय, ही महिला नेमकी कोण आहे, सगळं जाणून घेऊ। सोशल मीडियावर गुरुवारपासून व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पनवेलच्या नांदगाव मधील अंगणवाडीच्या प्रवेशद्वाराजवळचा आहे। व्हिडिओ व्हायरल होताच एका युजरनं लिहिलं, अतिशय संतापजनक। पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडी सेविकेनं लहान मुलीच्या छातीत लाथ मारली। या बाईवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती। अनेकांनी ही महिला अंगणवाडी सेविका असल्याचं म्हणत तिच्यावर कारवाईची मागणी केली। दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण दिलं। ही महिला अंगणवाडी सेविका नसून ती त्या चिमुकलीची आईच असल्याचं त्यांनी सांगितलं। अदिती तटकरे आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाल्या तेही पहा। पनवेलमधील व्हायरल व्हिडिओमधील महिला अंगणवाडी सेविका नाही, तर ती त्या मुलीची स्वतःची आई आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकेने मारहाण केली असा खोटा दावा करत वेगानं पसरतोय। महिला व बालविकास विभागानं तातडीनं दखल घेत संबंधित सीडीपीओ यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली। चौकशीत सत्य समोर आलं, ही महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आई आहे। संबंधित महिलेनं आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांना लहान मुलांना मारहाण करणं हा कायद्यानं गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे। तसंच त्या महिलेचं समुपदेशन देखील करण्यास सुरुवात झाली आहे। अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील लाखो बालकांसाठी निस्वार्थपणे झटतात, त्यांच्यावर खोट्या आरोपांचा बोजा टाकणं अन्यायकारक आहे। दरम्यान अदिती तटकरे यांनी संबंधित महिलेचा देखील व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये ही महिला माफी मागत असल्याचं दिसतंय। ही महिला नेमकं काय म्हणाली तेही ऐका। फिर से बहुत तेज और रोने लगी, तभी मैं उसको पैर से मार दी। बहुत बड़ी गलती कर दी, मैं आप लोग से माफ़ी मांग रही हूँ सर। ऐसी आंधा गलती मैं ऐसे कभी नहीं करूँगी। इसमें मैम की कोई गलती नहीं, सारी गलती मेरी है। दरम्यान ही चिमुकली रडत असल्यामुळे आणि अंगणवाडीत जाण्यास नकार देत असल्यामुळे तिच्या आईनं तिला अशा प्रकारे मारहाण केली। महिला अंगणवाडी सेविका नसल्याचं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी जरी दिलं असलं तरी जन्मदात्या आईनेच आपल्या चिमुकलीला अशा प्रकारे लाथाबुक्क्यांनी मारणं कितपत बरोबर आहे असा प्रश्न आता सोशल मीडियातून विचारला जातोय। तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।